वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज आपल्याला शिकायचा आहे क्वेश्चन नंबर 3 मधला 15वा क्वेश्चन। ठीक आहे, आतापर्यंत मी 1.1 चे क्वेश्चन नंबर 3 पासून ते कुठपर्यंत शिकवले ते मला 14 क्वेश्चन नंबर पर्यंत शिकवलेले आहे। ठीक आहे, क्वेश्चन नंबर पहिला, दुसरा आणि तिसरा पण अर्धा झालेला आहे। ठीक आहे, म्हणून तुम्ही पहिले प्रीवियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ना हा व्हिडिओ बघा। ठीक आहे, तर तुम्हाला इझी जाईल कारण त्याच्यामध्ये सगळे बेसलाईन क्वेश्चन वगैरे सगळे सॉल्व्ह केले आहेत मी आणि फॉर्म्युले पण तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत। ठीक आहे, तुमच्यासाठी मी महाराष्ट्र बोर्ड खूप इझी करत आहे। तसंच तुमचा सपोर्ट पाहिजे मला, दुसऱ्यांना पण शेअर करा आणि टायमिंगला मी लाईव्ह येत जाणार आहे। ठीक आहे, म्हणजे व्हिडिओ काय करणार मी एडिट करून ठेवणार आणि तुमच्या संग नंतर मी चॅटमध्ये करणार, नाही का, जे काही प्रॉब्लेम असेल तेव्हा तुम्ही मला सांगा। ठीक आहे, म्हणजे टीच करता करता तुम्ही मला तिथं प्रॉब्लेम सांगू शकता। ओके, आणि दुसऱ्यांना पण त्या टायमिंगला बोलवा आणि मला तुम्ही टायमिंग फिक्स सांगा कधी लाईव्ह घ्यायचंय म्हणून। ठीक आहे, 12th स्टँडर्ड आणि 11th स्टँडर्ड साठी। ओके, बघा तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचे सबस्क्राईब मला नेहमी आणून देतो। बघा स्टार्ट करतो आता। काय इथं दिलंय आणि काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या आयडी वर तुम्ही मेसेज करू शकता मला। ठीक आहे, किंवा व्हॉट्सअपला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळं ऑल आहे। ठीक आहे, हा बघा आता y इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये लॉगचा अँगल काय दिलाय, रूट मध्ये 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स दिलाय। ठीक आहे, एकतर तुम्ही साइनचा कन्वर्ट कॉस मध्ये पण करू शकता। कसं करणार, कॉस एक्स कॉस पाय बाय 2 मायनस एक्स असं पण करू शकता। ठीक आहे, त्या मेथडने पण आन्सर येईल, पण एक तुम्हाला सिम्पली नाही का सिंपल मेथड सांगतो। काय करायचं बघा, लॉग ऑफ रूट मध्ये जरासं व्यवस्थित काढतो, 1 मायनस साइन एक्स ऍज इट इज आणि 1 प्लस साइन एक्स ऍज इट इज। ठीक आहे, मग ह्याचं रॅशनलायझेशन करा। कसं करणार रॅशनलायझेशन, जर मला स्क्वेअर रूट काढून टाकायचं असेल तर मी रॅशनलायझेशन कसं करतो बघा, इथे 1 प्लस साइन एक्स आहे, सो कशाने मल्टिप्लाय करणार, 1 मायनस साइन एक्स नी करा। ठीक आहे, ह्याच्या ऑपोजिट साइननी मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं प्लस आहे सो मायनस, म्हणजे 1 मायनस साइन एक्स हे मी एक्स्ट्रा लिहिलं, सो डिवाइड बाय 1 मायनस साइन एक्स लिहावं लागेल, जेणेकरून ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल। ठीक आहे, 1 मायनस साइन एक्स। आता मी फक्त सिम्प्लिफिकेशन करतोय, अजून डिफरन्शिएट केलेलं नाहीये। ठीक आहे, बघा आता पुढं लॉग ऑफ रूट मध्ये काय करणार, 1 मायनस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स। बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्या बरोबर होणार, दोन्ही ब्रॅकेट सेम असतील तर ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार। ठीक आहे, 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, बघा ब्रॅकेट व्हॅल्यू सेम आहे, फक्त साइन कन्व्हेन्शन चेंज आहे, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, सो सेपरेट मल्टिप्लिकेशन कसं करणार, 1 इंटू 1 1, साइन इंटू साइन साइन स्क्वेअर। ओके, साइन स्क्वेअर एक्स होणार, प्लस इंटू मायनस मायनस। मग आता काय काय राहते बघा, व्यवस्थित लक्ष द्या, y इक्वल टू लॉग ऑफ रूट मध्ये स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर, बघा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, ओनली काय राहणार मग, ओनली 1 मायनस साइन एक्स राहणार। ठीक आहे, बघा ना स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, मग फक्त आपल्याला 1 मायनस साइन एक्स ऍज इट इज राहणार। पण हा स्क्वेअर रूट आहे ना, ह्या खालच्या टर्मला लिहिणार आपण, हा स्क्वेअर रूट 1 मायनस, व्यवस्थित लिहितो, एक मिनिट, हे असं लिहितो, हे राहणार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स। ठीक आहे, मग आता तुम्हाला हे माहिती आहे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, त्याला काय लिहू शकतो मी, कॉस स्क्वेअर एक्स। का, आयडेंटिटी माहिती तुम्हाला, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 असतं। ठीक आहे, मग इथे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे, सो साइन स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा, सो इकडे होणार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स। हे झालं तुमचं आयडेंटिटी, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मीन्स दॅट इज कॉस स्क्वेअर एक्स, सो मी त्याच्या जागी कॉस स्क्वेअर एक्स लिहू शकतो। ठीक आहे, लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन एक्स अपॉन रूट मध्ये कॉस स्क्वेअर एक्स। ठीक आहे, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, मग राहिलं काय काय आता, लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल, ओनली कॉस एक्स इज रिमेनिंग। ओके, मग हा कॉस एक्स ह्याच्या बरोबर डिवाइड होणार, हा कॉस एक्स ह्याच्या बरोबर डिवाइड होणार, म्हणजे काय राहिलं आता, लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स बाय कॉस एक्स होणार, साइन एक्स बाय कॉस एक्स। ठीक आहे, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं। ओके,
लवकर. नेक्स्ट काय करायचं इथं, y इक्वल टू काय दिला, y इक्वल टू लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये 1 बाय कॉस एक्स मीन्स काय असतं, दॅट इज सेक एक्स. 1 बाय कॉस एक्स दॅट इज सेक एक्स असतं. ठीक आहे, हे माहिती तुम्हाला, सेक एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स दॅट इज टॅन एक्स. ठीक आहे, सो इथे येणार टॅन एक्स. मग आता याचं डिफरन्शिएट करा, मग आन्सर येईल. ठीक आहे, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू log चं डेरिव्हेटिव्ह काय, तर log चं डेरिव्हेटिव्ह दॅट इज log x चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 बाय x. ठीक आहे, log x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 बाय x. हा जे अँगल आहे ते इथे येतं. ठीक आहे, सो log हे अँगल आहे, मग 1 अपॉन ही टर्म येणार. ठीक आहे, समजते का, आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं आहे 1 बाय दिस टर्म. सो दॅट इज सेक एक्स मायनस टॅन एक्स. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, हे रफ करून टाकतो. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म सेक एक्स मायनस टॅन एक्स. सेक एक्स मायनस टॅन एक्स. मग सांगा काय काय करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय येतं, दॅट इज सेक एक्स इंटू टॅन एक्स येतं. काय येतं, सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय येतं, सेक स्क्वेअर एक्स येतं. काय येतं, सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स ऍज इट इज. ओके, हे व्यवस्थित येतो, हे सेक घ्या, सेक एक्स मायनस टॅन एक्स ऍज इट इज. पुढे काय करणार, ह्याच्यातून मी सेक कॉमन काढू. मग सेक कॉमन काढलो काय येते बघा, dy बाय dx इक्वल टू सेक कॉमन, बघा सेक एक्स कॉमन, टॅन एक्स राहिलं. ओके, मायनस एक सेक एक्स राहणार. ठीक आहे, कारण इथं दोन सेक स्क्वेअर आहेत ना, बघा ना सेक स्क्वेअर आहे, मग एक बाहेर एक आतमध्ये. सो हे येणार, आणि इथं काय येणार, सेक एक्स मायनस टॅन एक्स. बर, इथं नीट व्यवस्थित लक्ष द्या. इथं बघा, इथं सेक एक्स आहे मायनस टॅन एक्स आहे, इथं काय आहे टॅन एक्स मायनस सेक एक्स आहे. मग मी ह्या टर्म मधून मी मायनस कॉमन काढू शकतो. बघा कसं काढणार, नीट लक्ष द्या. dy बाय dx इक्वल टू, व्यवस्थित लक्ष द्या, मायनस कॉमन सेक एक्स तसाच राहिला. काय मग जर मी मायनस कॉमन काढला तर टॅन एक्स हे पॉझिटिव्ह आहे ना, मग त्याला मायनस येणार. ठीक आहे, आणि सेक एक्स मायनस आहे ना, त्याला पॉझिटिव्ह येणार, म्हणजे असं येणार सेक एक्स मायनस टॅन एक्स. बघा आता मी हे मायनस परत आतमध्ये देतो, मग काय होतं बघा, मायनस इंटू सेक एक्स मायनस सेक एक्स. ठीक आहे, फक्त मायनस मी आतमध्ये नेऊन दाखवते तुम्हाला, मायनस सेक एक्स येणार. ठीक आहे, मायनस इंटू मायनस प्लस, सो प्लस टॅन एक्स, म्हणजे मी कॉमन मायनस व्यवस्थित काढलेला आहे. ठीक आहे, बघा आता पुढं सेक एक्स मायनस टॅन एक्स, हे आणि हे कॅन्सल. इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं बघा हे कॅन्सल, मग राहिलं काय फक्त dy बाय dx इक्वल टू मायनस सेक एक्स. दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. इझी होतं, अवघड नव्हतं काय. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 16 बघा, 16 कडे व्यवस्थित लक्ष द्या. इथं काय दिलंय, लॉग ऑफ 4⁻2x इंटू मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूट मध्ये 2x³ मायनस 4⁻3/2r. ठीक आहे, जरासा कॉम्प्लेक्स दिसतंय तुम्हाला, म्हणजे थोडंसं डिफिकल्ट दिसतंय, पण इथे लॉग आहे. मग लॉगचा रूल समजून घ्या. जर लॉगच्या आतमध्ये दोन फंक्शन असतील, समजा a इंटू b हे दोन फंक्शन आहेत, मग काय करतो आपण, जर दोन फंक्शनचं आतमध्ये मल्टिप्लिकेशन असेल, समजा हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे, सो काय करणार तुम्ही, मग लॉग रूल अप्लाय करा. लॉग a प्लस लॉग b हे असं झालं, स्प्लिट करायचं. हा झाला लॉगरिथमिक रूल. ठीक आहे, मग इथं अप्लाय करून दाखवत असंच. मग इथं कसं करणार, लॉग अप्लाय, लॉग दिस टर्म ऍज इट इज 4⁻2x प्लस लॉग ऑफ हे सेकंड फंक्शन, सो लॉग ऑफ x² प्लस 5 अपॉन डिवाइडला ऍज इट इज 2x³ मायनस 4. ठीक आहे, 3/2. हा झाला लॉग रूल. एक मिनिट हे रफ करू दे.
चला समजलं. पुढे नेक्स्ट काय करायचं बघा. आता जे अँगलला पॉवर आहे ते पॉवर पुढे घ्या. ठीक आहे, म्हणजे काय काय पुढे घेणार मी इथं 2x पुढे घेतो, log 4 राहणार फक्त. ठीक आहे, 2x पुढे घेतला, log 4 ऍज इट इज. हा झाला लॉगॅरिथमिक रूल. अजून मी डिफरन्शिएट केलेलं नाहीये. ठीक आहे, प्लस हे घ्या पुढं, कारण अँगलला पॉवर आहे ना. सो इथे येणार 3/2 log ऑफ दिस टर्म ऍज इट इज. ओके, हे 5 आहे, रूट मध्ये 2x³ - 4. ठीक आहे, मग अजून स्प्लिट करू शकतो. कसं स्प्लिट करणार? जर log a/b फंक्शन अपॉन फंक्शन असेल, log a/b असेल तर कसं करणार? log a. ओके, मायनस जर डिवाइडला असले आतमध्ये फंक्शन तर मायनस घ्यायचं, log a - log b. हा झाला लॉग रूल. ठीक आहे, मग असं अप्लाय करा बघू इथं. मग अजून सिम्प्लिफिकेशन आलं ना हे, म्हणजेच काय होणार इथं. चला एकच करतो, 2x log 4. एक काम करतो, log 4 पुढे लिहितो. ओके, कारण हे कॉन्स्टंट आहे ना आणि x फंक्शन आहे ते नंतर लिहितो. 3/2 इथं ब्रॅकेट टाकावं लागेल, ब्रॅकेट नाही टाकलं तर चुकणार. ठीक आहे, log a ची टर्म ऍज इट इज लिहा, log x² + 5. ओके, मायनस तुम्हाला काय सांगितलं, a/b असेल तर मध्ये मायनस येणार. सो मायनस log ऑफ दिस टर्म दॅट इज 2x³ - 4. ओके, असं येणार. इथं रूट मध्ये जी व्हॅल्यू आहे तशीच. पण रूटला मी असं लिहू शकतो का? बघा, हे रूटला मी असं लिहू शकतो का? कसं लिहिणार बघा, 2x³ - 4 हाफ लिहू शकतो का? लिहिणार. रूट म्हणजे मी हाफ लिहू शकतो. ठीक आहे, मग हाफ लॉगच्या पुढे येणार. ठीक आहे, हा रूल आहे. y = 2 log 4 × x. ठीक आहे, प्लस 3/2 आतमध्ये न्या, इथे येणार 3/2 log ऑफ दिस टर्म x² + 5. ओके, मायनस आता हे 3/2 आहे ना, आतमध्ये इकडे मल्टिप्लाय होणार, इथे होणार 3/2. ओके, इंटू, नीट लक्ष द्या, हे 1/2 आहे ना पुढे येणार, कारण लॉगच्या अँगलला पॉवर आहे. सो पॉवर पुढे येणार, म्हणजे इथे ना 1/2 log ऑफ दिस टर्म ऍज इट इज, दॅट इज 2x³ - 4. ठीक आहे, हे झालं लॉगॅरिथमिक रूल. ओके, मग आता सिम्प्लिफिकेशन करूया, मग डिफरन्शिएट करूया. स्क्रीनशॉट काढा पटकन. काही एक टर्म सांगू अजून. इथं काय येणार, फक्त 3/2 आहे, इथं 1/2 आहे. सो इथं काय येणार, सो मी इथं असं लिहू शकतो 3/4. ओके, असं लिहू शकतो. चला काढा स्क्रीनशॉट, मग त्याचं डिफरन्शिएट करूया लवकर पटकन. बघा, आता फक्त डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट करत असताना काय करणार, डिफरन्शिएट ह्याच्या खाली तुम्हाला लिहायला लागेल ना. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ज्यावेळेस डिफरन्शिएट करणार त्यावेळेस हे लाईन लिहायचंच आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा करा बघू डिफरन्शिएट. इथे येणार dy/dx = 2 log 4. हे तर कॉन्स्टंट टर्म आहे, सो कॉन्स्टंट टर्म फंक्शनला मल्टिप्लाय आहे. सो 2 log 4 तसंच राहणार. ठीक आहे, 2 log 4 ऍज इट इज. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं, 1. इथं 1 नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, 1 नाही लिहिलं तरी चालेल. पण हा फक्त जर समजा आता एक्स नसला असता, जर इथं एक्स नसला असता तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आला असतं, कारण हे पूर्ण कॉन्स्टंट टाइम आहे ना. सो 0 आला असतं. ठीक आहे, पण इथं एक्स आहे. हा, प्लस 3/2 मल्टिप्लाय आहे, पण डेरिव्हेटिव्ह काढत असताना डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण डिफरन्शिएट करतो ना, ते 3/2 बाजूला लिहितो आपण, मग डेरिव्हेटिव्ह आपण ह्याचं काढतो. ठीक आहे, मग लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1/x येतं. सो 1/दिस टर्म, इथे येणार 1/दिस टर्म x² + 5. ओके, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, x² + 5 चं, x² + 5 चं. ठीक आहे, मायनस ऍज इट इज, 3/2 ऍज इट इज, सॉरी 3/4 आहे. काय येणार, लॉग आहे, मग लॉग असेल तर काय येणार 1/दिस टर्म.
2x³ मायनस 4 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म म्हणजे याचं काढावं लागेल ना, 2x³ मायनस 4. ठीक आहे, हे रफ करून टाकतो, ह्याची काही गरज नाही लागणार आता. हा, आता व्यवस्थित लक्ष द्या काय करायचंय बघा. मी एक काम करतो, हे पुढे लिहितो. इथं काय ना 3/4, इथं राहिलं 1/2x³ मायनस 4. ठीक आहे, हीच टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x³ मायनस 4. ओके, हे रफ करून टाकतो आता. हा, आता एका लाईनीत आन्सर पटकन येऊन जाईल. हे तसंच 2 log 4 ऍज इट इज प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय येतं, पॉवर खाली येणार 2x येणार, फक्त काय येणार 2x आणि पॉवर मधून एक लेस, सो 2x येणार ओनली. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय येतं 0, पण 2x कुठे लिहिणार आपण, वर लिहिणार, सो इथे येणार 3 इंटू ही इथे 2x येणार. ठीक आहे, आणि ही टर्म ऍज इट इज, हे बघा हे 2 पण ऍज इट इज आणि हे x² प्लस 5 पण ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय येतं 2x, मग ते 2x वर लिहिलं, 3 ऍज इट इज, 2 ऍज इट इज, दिस टर्म ऑल्सो ऍज इट इज. ओके, बघा आता, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय येतं 0, नाही लिहिले तरी चालेल. ओके, मायनस 3/4 पुढं डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x³ आहे, मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, हे 2 तर आपण बाजूलाच लिहितो, पण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार x³ चं, सो दॅट इज 3x² येणार. पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस, पॉवर खाली घेतला 3, पॉवर मधून एक लेस करा, दॅट इज 3 मधून 1 गेले, सो 2 राहिले, मग 3 2 6, 6x² येणार. काय येणार 6x², मग मी 6x² कुठे लिहिणार, वर लिहिणार. ठीक आहे, इथं 6x² अपॉन, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 काय येतं 0, नाही लिहिलं तरी चालेल, 2x³ मायनस 4, x³ मायनस 4. ओके, चला आता बघा, 2 2 जा, 2 3 जा. ओके, 2 2 गेट कॅन्सल, बट 3 3 जा 9 होणार. ओके, मग इथे येणार 2 log 4 प्लस ओनली 3 इज रिमेनिंग, x इज ऑल्सो x² प्लस 5. ओके, मायनस 3 बाय सॉरी 2 2 जा 4. ओके, 2 3 जा 6, 2 ऍज इट इज राहणार, 3 3 जा 9, सो इथे 9x² अपॉन 2 ऍज इट इज 2x³ मायनस 4. ह्याच्यातून मी 2 कॉमन काढू शकतो, पण राहू द्या आता तसंच. ओके, टेक दी स्क्रीनशॉट, इझी होतं, अवघड नाही ह्याच्यात. 2 कॉमन काढू शकतो ह्याच्यातून. ठीक, आणि हा हे 2x³ मायनस 4 आहे ना, हे इथं लिहिले, ही टर्म इथं लिहिलंय, दिसताना दिसत नव्हते तिकडं, पण आता दिसेल तुम्हाला क्लिअर. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 17 बघा. 17 पण तसाच आहे आता जसा केलाय. ठीक आहे, थोडासा डिफरंट आहे. बघा काय डिफरंट आहे. y इक्वल टू लॉग ऑफ e⁻x² इंटू 5 - 4x ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे. ह्याला ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे. ठीक आहे, डिवाइड बाय क्यूब रूट ऑफ, क्यूब रूट म्हणजे 1/3 असतो. ठीक आहे, पॉवर काय असतं 1/3, सो 7 - 6x. मग काय करणार, इथे सर्वात प्रथम तुम्हाला काय दिसतंय, a/b म्हणजे फंक्शन अपॉन फंक्शन आहे. सो करणार काय मग, लॉग मध्ये लॉगचा रूल काय असतो, लॉग दिस टर्म ऍज इट इज, a/b चा रूल अप्लाय करा. बघा असा असतो, लॉग a/b दॅट इज लॉग a येणार पहिलं, मायनस येणार. ठीक आहे, मग लॉग b, हा झाला लॉगॅरिथमिक रूल. सो लॉग दिस टर्म ऍज इट इज असं लिहू शकतो, e⁻x² इंटू 5 - 4x रेस टू 3/2. ठीक आहे, ही टर्म दिला. नंतर पुढं काय करणार, मायनस लॉग ऑफ दिस टर्म, क्यूब रूट म्हणजे काय असतं, दॅट इज 7 - 6x रेस टू 1/3 असतं. ठीक आहे, काय असतं 1/3 असतं. क्यूब रूट म्हणजे 1/3 असतं. ठीक आहे, अजून काय करू शकतो, आता लॉग फंक्शन इंटू फंक्शन आहे, सो लॉग a प्लस लॉग b चा रूल अप्लाय करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे इथे येणार लॉग e⁻x² प्लस, बघा लॉग a प्लस लॉग b, कारण मल्टिप्लिकेशन आहे ना माझी, सो म्हणून लॉग ऑफ 5 - 4x
रेस टू 3/2 मायनस पुढे काय करणार आता लॉग 7 मायनस 6x रेस टू 1/3. आता हे 1/3 पुढे घेतलं तरी चालेल. ठीक आहे 1/3 पुढे घेतलं तरी चालेल. हा आता पॉवर खाली घ्या. आता ई अँगलला काय पॉवर आहे अँगलला x² पॉवर आहे मग x² खाली घ्या. ठीक आहे मग y इक्वल टू इथे येणार x² खाली येणार पूर्ण लॉग ई तसाच आणि लॉग ई ची व्हॅल्यू काय असते 1 सो 1 असते तर म्हणून काय करणार मी इथं फक्त 1 लिहिणार नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे पॉवर खाली लॉग ई ची व्हॅल्यू आहे ती 1 म्हणून मी लॉग ई लिहिणार नाही. ठीक आहे प्लस 3/2 खाली घ्या लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. ठीक आहे एवढं पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर. मग पटकन सांगतो काय काय करायला लागेल का लवकर काढा. हा आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट कसं करणार ह्याच्या खाली लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार dy/dx इक्वल टू बघा x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर खाली घ्या घेतला x तसाच पॉवर मधून एक लेस करा सो 2 मायनस 1 1. ओके पॉवर खाली x तसाच पॉवर मधून एक लेस केला 1 नाही लिहिले तरी चालेल प्लस 3/2 ही कॉन्स्टंट टर्म आहे पण मल्टिप्लाय आहे सो 3/2 बाजूला काढा. ओके काढलं मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1/x येतं पण 1/दिस टर्म लॉग x ची टर्म 1/x येतं पण इथं 5 मायनस 4x आहे सो 1/5 मायनस 4x येणार आणि डेरिव्हेटिव्ह परत कोणाचा काढणार डेरिव्हेटिव्ह 5 मायनस 4x चा काढावं लागेल. ठीक आहे मायनस 1/3 ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं 1/7 मायनस 6x. ओके आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 6x डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 6x. चला हे रफ करून टाकतो. बघा आता काय काय येते 2x ऍज इट इज प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 0 येणार. ठीक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ -4 तर मी बाजूला काढणार -4 मी बाजूला काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 सो -4 इंटू 1 -4 सो इथे येणार बघा 3 ऍज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ -4x काय तर ओनली -4 येणार. ठीक आहे अपॉन ही टर्म ऍज इट इज लक्षात ठेवा -1/3 ऍज इट इज 1/7 मायनस 6x ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ नीट लक्ष द्या डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 काय येणार 0 डेरिव्हेटिव्ह ऑफ -6 म्हणजे -6 मी बाजूला काढणार आणि x चा डेरिव्हेटिव्ह तो 1 ओनली -6 इज रिमेनिंग. नीट ऐका -6 चा डेरिव्हेटिव्ह येणार x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1. ओके ओनली -6 इज रिमेनिंग सो इथे मी -6 देणार -6. ठीक आहे झालं संपला विषय. पुढं 2x तसाच प्लस इंटू मायनस मायनस 3 4 जा 12 अपॉन 5 मायनस 4x मायनस इंटू मायनस प्लस 3 1 जा 3 3 2 जा सो 2/7 minus 6x. This is your final answer of that given question. काढा लवकर स्क्रीनशॉट. हा एकच मिनिट त्याच्यामध्ये काय राहिलं आपलं इथे 2 होता ना मग हा 2 नाही लिहिला आपण हा 2 पण लिहायचा होता ना. ठीक आहे इथे 2 लिहायचा होता मग 2 नाही लिहिला मग एक काम करतो 2 1 जा 2 आणि 2 2 जा ओके 2 1 जा 2 2 2 जा 4 सो इथे काय येणार मग 3 2 जा काय येणार 6 म्हणजे इथे येणार 6. ठीक आहे 12 ला येणार तिथं थोडंसं जरी चुकलं तरी पूर्ण चुकतं म्हणून व्यवस्थित करा. ठीक आहे क्वेश्चन नंबर 18 पण सेम आता जसं केलं तसंच आहे व्यवस्थित लक्ष द्या समजेल. बघा काय करायचंय y इक्वल टू लॉग ऑफ a अपॉन b चा रूल अप्लाय करा. सो a अपॉन b करत असताना लॉग a मायनस लॉग b चा रूल अप्लाय होणार. ठीक आहे लॉग a रेस टू कॉस x होणार. ठीक आहे इथे मायनस येणार कारण a अपॉन b आहे ना सो म्हणून मायनस लॉग ऑफ दिस टर्म x² - 3 ब्रॅकेट रेस टू क्यूब log x.
ठीक आहे. मग आता फंक्शन इंटू फंक्शन आहे, सो मध्ये प्लस येणार. ठीक आहे, कसं करणार आपण, लॉग ऑफ, हा अँगलला पॉवर आहे, पॉवर खाली घ्या, कॉस एक्स लॉग ए मायनस, बघा नीट लक्ष द्या, हे मायनस आहे ना व्यवस्थित द्यायचं, ब्रॅकेट टाकायचं. मग काय करणार, लॉग एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग ए इथं इंटू बी आहे, सो ए तसाच लिहिला, प्लस करावं लागेल. मग लॉग बी घ्या, लॉग बी म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, हे टर्म अशी. मग हा मायनस आतमध्ये जाणार, म्हणजे काय होणार आता, लॉग ए कॉन्स्टंट टर्म आहे, बघा हे कॉन्स्टंट टर्म आहे, लॉग ए पुढे घेतला, कॉस एक्स तसाच मायनस, आतमध्ये न्या, पॉवर खाली घ्या, 3 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. ठीक आहे, मायनस इंटू प्लस मायनस, हे लॉग तसाच, लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, काढा लवकर स्क्रीनशॉट पटकन, कुठे गेलं हे पुसायचं, काढलं, हा वरचं रफ करतो. आणि शिकवत असताना तुम्ही नाही का वही पेन जवळ ठेवा, जेणेकरून तुम्हाला पटापटा लिहिता तरी येईल. ठीक आहे, स्टॉप करून देऊ शकता तुम्ही. आता काय करणार, याच्यामध्ये डिफरन्शिएट करता येईल, डिफरन्शिएट करून टाका डायरेक्ट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार dy बाय dx इक्वल टू, लॉग ए मल्टिप्लाय आहे पण लॉग ए कॉन्स्टंट टर्म आहे, सो लॉग ए ऍज इट इज राहणार. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय येतं, मायनस साइन एक्स, सो इथे ना मायनस साइन एक्स. ठीक आहे, कॉन्स्टंट इंटू फंक्शन आहे, मग हे कॉन्स्टंट समजा इथे 3 असलं असतं, कॉन्स्टंट आहे, मग 3 आपण बाजूलाच लिहितो ना, मग सेम तसंच लॉग ए कॉन्स्टंट आहे, सो लॉग ए बाजूला लिहिला. ठीक आहे, मायनस 3 ऍज इट इज, 3 वर लिहितो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय येतं, 1 बाय, सो 1 बाय दिस टर्म, सो इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस 3. हा, पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 चा काढावं लागेल. ठीक आहे, हे तर डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग चं काय येतं, 1 बाय एक्स येतं, पण 1 बाय हे अँगल येणार, सो 1 बाय लॉग ऑफ लॉग एक्स, म्हणजे बघा ना लॉग ऑफ लॉग एक्स होता, 1 बाय हे अँगल येणार, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, लॉग एक्स. ठीक आहे, हे काढावं लागेल. बघा आता लक्ष द्या, ही टर्म ऍज इट इज, लॉग ए ऍज इट इज इंटू साइन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x येतं, काय येतं 2x येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 काय येणार 0 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं 1 बाय एक्स येतं, बघा ना इथे एक्स आहे, सो 1 बाय एक्स येणार, 1 बाय काय येतं एक्स, पण ऑलरेडी लॉग एक्स आहे खाली, मग तो पण घेऊ आपण इथंच, झालं संपला विषय. 3 टू चा किती होतात 6, इथं 6 लिहून टाका, आला आन्सर. दिस इज युअर रिक्वायरमेंट ओके ऑफ दॅट गिवन क्वेश्चन. काढा लवकर, सगळीकडे मायनस आलेला आहे, स्क्रीनशॉट काढा. नंबर 19 बघा, 19 IMP क्वेश्चन आहे, तुम्हाला MCQ पण विचारू शकता त्याच्यावर. बघा कसं विचारतील, y इक्वल टू 25 रेस टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 रेस टू लॉग tan x टू द बेस 4. मग आता लॉगचा रूल काय सांगतो तुम्हाला व्यवस्थित ऐकून घ्या. बघा a रेस टू लॉग x टू द बेस a आहे, ठीक आहे, हा काय इथं a आहे आणि लॉगचा बेस पण काय आहे a आहे. जर दोन्ही व्हॅल्यू मॅच होत असतील, नीट आहे का, जर दोन्ही व्हॅल्यू मॅच होत असतील आणि इथं लॉग आहे, लॉगचा बेस a आहे, जर असं असेल तर a आणि लॉग कॅन्सल होतो. ठीक आहे, समजतंय का. जर समजा 4 लॉग 4 आणि तर x आहे, तर 4 रेस टू लॉग x टू द बेस 4 म्हणजे ही पूर्ण टर्म कॅन्सल होती, राहिलं काय फक्त x, राहिलं फक्त x. जर असं असेल तर ठीक आहे. पण आता नीट समजून घ्या, इथं काय करायचं आपल्याला, इथे 25, इथं काय 5 आहे का इथं 5 नाहीये, मग कसं ऍडजस्ट करणार. सो मी असं लिहू शकतो का 25 ला 5 चा स्क्वेअर लिहू शकतो, 5 चा स्क्वेअर आणि हे लॉग सेक एक्स टू द बेस 5.
ठीक आहे, आणि हा 2 कुणाला मल्टिप्लाय होणार, ह्याला होणार. मग ते सांगतो तुम्हाला काय करायचंय. 16 ला मी असं लिहू शकतो 4 चा स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, log tan x टू द बेस 4. ओके, आता हा 2 ह्या टर्मला मल्टिप्लाय होणार. सो काय ना 5 रेस टू 2 ने याला मल्टिप्लाय करा, log ऑफ sec x टू द बेस 5. ठीक आहे, मायनस 4 2 ने याला मल्टिप्लाय करा, log ऑफ tan x टू द बेस 4. ठीक आहे, पण नीट समजून घ्या, लॉगच्या पुढे जर व्हॅल्यू असेल, समजा इथं log x आहे, इथं व्हॅल्यू a आहे, तर हा a मी अँगलला नेऊ शकतो. ठीक आहे, समजतंय का, log x रेस टू a ही टर्म अँगलला नेऊ शकतो. सेम तसंच अँगलला पॉवर असेल तर आपण पॉवर खाली घेतो ना, मग इथं फक्त रिव्हर्स प्रोसेस आहे, खालची टर्म वर घ्यायची आपल्याला. ठीक आहे, हा रूल आहे. मग काय कसं करणार, हा 2 सेकला द्या. ठीक आहे, 5 रेस टू log सेक हा स्क्वेअर सेकला जाणार. ठीक आहे, आणि 5 तसाच, मायनस 4 log काय येणार tan स्क्वेअर एक्स. ओके, log ऑफ tan स्क्वेअर एक्स, आणि हा 4 तसाच. मग आता ही टर्म आणि ही टर्म गेट कॅन्सल, राहिलं काय फक्त इथं, दॅट इज सेक स्क्वेअर एक्स मायनस tan स्क्वेअर एक्स. ठीक आहे, अजून सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. आणि हे तुम्हाला माहिती आहे, काय माहिती तुम्हाला, आता एवढा रफ करतो. तुम्हाला हे माहिती आहे की 1 प्लस tan स्क्वेअर एक्स इक्वल टू काय असतं, सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, पण tan स्क्वेअर तिकडे गेला काय होणार, दॅट इज 1 इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस tan स्क्वेअर एक्स. म्हणजे आयडेंटिटी वरून सांगू शकतो मी ह्याची व्हॅल्यू 1 येते, ह्याच्या जागी मी 1 लिहिणार. सो y इक्वल टू 1. ठीक आहे, ह्याची व्हॅल्यू 1 येते. कशावरून, फ्रॉम आयडेंटिटी. ओके, माहिती डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy बाय dx इक्वल टू 0. ठीक आहे, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, 0. क्वेश्चन किती मोठा आहे पण आन्सर किती छोटा आलाय. ठीक आहे, डिफरन्शिएट कसं असतं, फक्त सिम्प्लिफिकेशन करायचंय, म्हणजे तुमचं टॅलेंट चेक करता की नाही, का तुम्हाला येतंय की नाही. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 20. बघा याच्यामध्ये खूप जास्त सब क्वेश्चन आहेत. ठीक आहे, म्हणजे 12th स्टँडर्ड मध्ये सब क्वेश्चन जास्त आहेत, म्हणजे टोटल सिलेबस जो आहे ना खूप जास्त आहे, म्हणून तुम्हाला रेग्युलर स्टडी करावं लागेल. ठीक आहे, बघा आता काय करायचं, इथं y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5. क्वेश्चन चुकीचं दिलाय, इथं मी करेक्शन केलेलं आहे. ठीक आहे, टेक्स्ट बुक मध्ये चुकीचं दिलेलं आहे, हे करेक्शन केलेलं आहे, आन्सर बरोबर येईल. बघा काय करायचंय, u अपॉन v चा रूल अप्लाय करावा लागेल. ठीक आहे, कारण बाहेर इथं लॉग नाहीये, मग काय करावं लागणार, u अपॉन v चा रूल अप्लाय करावा लागेल. मग कसं करणार इथं, दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे येणार dy बाय dx इक्वल टू, काय करतो आपण, v ची टर्म ऍज इट इज लिहितो. v ची टर्म आपल्याला हीच आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ u चं. सो u काय इथं एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4. ओके, u अपॉन v चा रूल अप्लाय करतोय, सो इथं मध्ये मायनस येणार, मायनस ऑफ दिस टर्म ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 रेस टू 4. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, दिस टर्म स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5. ओके, डिवाइड बाय v चा स्क्वेअर असतो, सो स्क्वेअर रूटचा एक्स स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. ठीक आहे, बघा आता काय करणार पुढं, ही टर्म ऍज इट इज राहणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन रेस टू पॉवर. मग पहिले पॉवर खाली घेतो, मग पॉवर मधून एक लेस करतो. बघा काय करणार आता इथं, ही टर्म ऍज इट इज इनटू पॉवर खाली, पॉवर मधून एक लेस करा, पॉवर मधून एक लेस केलं, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, दिस टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 चा परत डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. पुढं मायनस ही टर्म ऍज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 ऍज इट इज.
हा रेस टू 4 पण तसाच. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर 1/2 रूट एक्स येतं. मग सेम तसंच इथं काय करणार 1 बाय म्हणजे 1 बाय ही टर्म 2 रूट मध्ये हे जे काय अँगल म्हणजे नाही काय फंक्शन आहे तेच येणार x² प्लस 5 इथे येणार 5 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 5 ठीक आहे आणि होल डिवाइड बाय दिस टर्म ऍज इट इज. ह्या टर्मला विसरू नका बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल राहिलं काय फक्त x² प्लस 5 ठीक आहे. लवकर काढा पटकन स्क्रीनशॉट लवकर काढा जरासा. चला काढलं करतो रफ. आता समजून घ्या काय करायचं याच्यामध्ये. तुम्हाला दिसतंय मोठं दिसतंय पण आहे मोठं पण सिम्प्लिफाय पण करावं लागेल ना ठीक आहे. आता बघा हे डिवाइड बाय आहे मग ह्या टर्मनी आपण इकडे मल्टिप्लाय करतो ह्या टर्मनी कुणाला मल्टिप्लाय करतोय इकडे पण ते नंतर नको आहे. dy बाय dx इक्वल टू ही टर्म ऍज इट इज ओके x² प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय येतं 2x येतं काय येतं 2x ओके प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 चं काय येतं 0 ओनली 2x राहणार ओके. 2x ने मी 4 ला मल्टिप्लाय करतो सो इथे येणार 8x ओके 2 4 चा 8 आणि x तसाच. इथं काय येणार आता इथं क्यूब आहे ना ही टर्म ऍज इट इज x² प्लस 2 रेस टू क्यूब. डेरिव्हेटिव्ह आपण ह्याचा काढलं मायनस. आता काय याच्यात डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय येतं 2x प्लस 0 ओके. डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण 2x म्हणजे बघा इथे 2x येणार आणि हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल ठीक आहे. चला आपण करू आपण सिस्टमॅटिकली करूया 2x x² प्लस 2 रेस टू 4 अपॉन ही टर्म ऍज इट इज x² प्लस 5 ठीक आहे. जरासं सिस्टमॅटिकलीच करू आपण. होल डिवाइड बाय हे dy बाय इथं घेतो dy बाय dx होल डिवाइड बाय दिस टर्म ओके. मग आता रफ करतो समजून घ्या व्यवस्थित. आता ह्या टर्मनी मी इथं मल्टिप्लाय करतो सो इथं मल्टिप्लाय करत असताना बघा हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट सेम आहे हा हे आणि स्क्वेअर रूट बघा स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू सेम आहे सो काय येणार ओनली x² प्लस 5 येणार. हे तर माहिती तुम्हाला कारण दोन्ही जर सेम असतील स्क्वेअर रूट गेट कॅन्सल होणार ओनली वन टर्म इज रिमेनिंग सो दॅट इज x² प्लस 5 राहणार. हा 8x पुढे येतो ओके हे थोडं इक्वल टू खाली येतो इथे येणार x² प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस 2 गेट कॅन्सल राहिलं काय मग इथं x राहणार काय राहणार x राहणार x² प्लस 2 राहणार रेस टू 4 राहणार ठीक आहे. होल डिवाइड बाय ही टर्म राहणार x² प्लस 5 हा ही टर्म ह्याला मल्टिप्लाय करत असताना होल डिवाइड बाय हे राहणार आणि खाली त्याच्या काय राहणार हे राहणार x² प्लस 5 बरोबर. मग आता ही टर्म ह्याला मल्टिप्लाय होणार ही टर्म कुणाला मल्टिप्लाय होणार ह्याला सो मी असं लिहू शकतो इथं काय लिहू शकतो इंटू x प्लस 5 झालं असंच केलं. मग अजून काय करताय हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे मग ब्रॅकेट रेस टू काय होणार 3/2 होणार x स्क्वेअर रूट मध्ये आणि एकाची पॉवर 1 आहे. जर बघा ना ह्याला समजा x आहे आणि फक्त इथे एक x आहे तर काय करतो आपण x रेस टू हाफ इंटू x इथं 1 असतं हाफ प्लस 1 3/2 बरोबर ना हाफ प्लस 1 3/2 येतं सो मी ह्याच्या जागी पूर्ण जागी 3/2 लिहू शकतो ओके. चला काढा पहिले एवढं स्क्रीनशॉट सांगतो पटापटा काय करायचं लवकर काढा. हा आता बघा काय करू शकतो वर इथे x² प्लस 2 आहे x² प्लस 2 आहे इथे ब्रॅकेट रेस टू क्यूब आहे इथं 4 आहे मग क्यूब आपण दोन्ही साइडनं कॉमन काढू शकतो ठीक आहे. काय कॉमन काढणार x आणि x कॉमन ओके आणि ही टर्म क्यूब कॉमन काढतो x² प्लस 2 ब्रॅकेट रेस टू क्यूब. मग 8 मध्ये काय काय राहणार 8 राहणार
एक्स तर मी बाहेर काढलंय, एक ही टर्म राहणार, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 राहणार. ओके, मायनस तसंच अजून काय राहणार, ही टर्म एक राहणार कारण क्यूब मी बाहेर घेतलाय ना. सो एक्स क्यूब मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 2 एक टर्म राहणार. ठीक आहे, आणि इथं काय येणार, डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 3/2 येणार. ठीक आहे, फक्त कॉमन काढले, जास्त काही केलं नाही आपण. सारखं रफ करावं लागते कारण मोठे मोठे आहेत ना थोडं क्वेश्चन. हा, एक्स तसाच एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब, 8 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 8 एक्स स्क्वेअर प्लस 8 5 जा 40. ओके, बरोबर ना, 5 8 जा 40 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस मायनस होणार, मायनस इंटू प्लस -2 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 3/2. आतमध्ये काय राहते बघा, 8 एक्स स्क्वेअर मधून मायनस एक्स स्क्वेअर गेला, सो दॅट इज 7 एक्स स्क्वेअर, आणि 40 मधून 2 गेले प्लस 38. बरोबर, हेच राहणार ना. सो इथे येणार दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब, इथे येणार 7 एक्स स्क्वेअर प्लस 38 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 3/2. ठीक आहे, हे फायनल आन्सर असेल तुमचं. ठीक आहे, आताशी क्वेश्चन नंबर 3 कम्प्लीट झालाय. 4 5 6 राहिलेलं आपलं, 7 पण राहिलंय, 8 पण राहिलंय. ते थोडं थोडंच आहे, छोटे छोटे आहेत, लवकर होऊन जाईल.